प्रचाराच्या तोफा थंडावल्या। 1.5 दिवस उमेदवारांसाठी महत्त्वाचा। लोकसभेचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून लोकसभा निवडणुकीचं तापलेलं वातावरण आज सायंकाळी थंड झालं। गेल्या महिनाभरापासून प्रचार, मेळावे आणि जाहीर सभेतून एकमेकांवर थेट आरोप प्रत्यारोप केले जात होते। मात्र 7 मेला होणाऱ्या मतदानासाठी आता जाहीर प्रचार होणार नाही। मात्र या 1.5 दिवसात छुपा प्रचार केला जाणार आहे। कोल्हापुरातील दोन्ही जागेसाठी महायुतीच्या बड्या नेत्यांनी विशेष लक्ष घातलं होतं। महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत तर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात तळस ठोकला होता। महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अमित देशमुख तर आपचे संजय सिंह यांनी सभेच्या माध्यमातून जोर लावला। कोल्हापूर मतदारसंघात 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असून महायुतीचे संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्यात काटेकी टक्कर असणार आहे। तिकडे हातकणंगले मतदारसंघात 28 उमेदवार रिंगणात असून धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे। जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवारासाठी आजपासून 1.5 दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण या काळात छुपा प्रचार सुरू असतो। महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापले मुद्दे मांडण्यात आलेत। आता मतदाराला कोणाचा मुद्दा पटणार आणि कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।